ही जी कार्यक्रम पत्रिका आहे, ही जी पत्रिका आहे, कार्यक्रम पत्रिका आहे, ते 30 ऑगस्ट 2026 रोजी अमरावती जिल्ह्यातील मोशी या ठिकाणी भव्य मातंग समाजाची चिंतन परिषदेची ही कार्यक्रम पत्रिका आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे परिवर्तनशील मंच विदर्भ प्रदेश यांच्या वतीनं आयोजित केलेली भव्य मातंग समाज चिंतन परिषद आणि त्या परिषदेमध्ये मुख्य विषय आहे की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे नेमके कोणाचे, कोणत्या विचाराचे, आंबेडकरवादी की कॉम्रेड की आणि इतर कोणाचे, व अ ब क ड आरक्षणाचे उपवर्गीकरण हे मातंग समाजाच्या फायद्याचे की तोट्याचे या दोन्ही विषयावर अमरावती या ठिकाणी, अमरावती जिल्ह्यातील मोशी या ठिकाणी येणाऱ्या 30 ऑगस्ट 2026ला भव्य मातंग परिषद आयोजित केलेली आहे. आणि त्या परिषदेचा मी प्रमुख मार्गदर्शक आणि उद्घाटक म्हणून जाणार आहे. हे मी कार्यक्रम पत्रिका का दाखवतोय की आरक्षणाच्या उपवर्गीकरणावरून आज बौद्ध आणि मातंग समाजामध्ये जाणीवपूर्वक ते निर्माण केला जात आहे, दरी निर्माण केली जात आहे. आरक्षणाच्या उपवर्गीकरणावरून या दोन सख्या भावामध्ये बौद्ध आणि मातंग समाजामध्ये जाणीवपूर्वक दरी निर्माण करण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात आहे. दोन्ही बाजू त्याच्यामध्ये काय थोडंफार त्यांना यशही आलेलं, इथल्या RSSला, इथल्या भाजप सरकारला, इथल्या मनोवादी सरकारला, इथल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, इथल्या RSSवाल्यांना, इथल्या समरसता मंचवाल्यांना जरूर त्याच्यामध्ये काहीतरी थोडंफार यश आलंही असेल. दोन्ही समाजाच्या काही मोजक्या टकुऱ्याच्या बेताल वक्तव्यामुळं आणि आरक्षणाचं उपवर्गीकरण की ज्याचा मातंग समाजाला काहीच फायदा नाही आणि ज्यातून बौद्ध समाजाचं बी काहीच नुकसान आणि काहीच तोटा नाही. म्हणजे आरक्षणाचं उपवर्गीकरण हा काहीच फायद्याचाही नाही आणि तोट्याचाही विषय नसलेल्या अत्यंत फालतू अशा विषयावरून बौद्ध आणि मातंग समाजामध्ये या दोन सख्या भावामध्ये उभा दावा मांडलेला आहे. आज खरं मी काय म्हणलो की याचा आरक्षणाचं उपवर्गीकरण हा तोट्याचा बी विषय नाही असं मी का म्हणतोय की आज आरक्षणाचे लाभधारक SC ST आणि OBC याने आरक्षणासाठी आता लढण्यापेक्षा, संपलेल्या आरक्षणासाठी आपापसातच भांडण्यापेक्षा आरक्षणाचे लाभधारक आता सत्ताधारी बनणं गरजेचं आहे. आरक्षणाचे लाभार्थी असणारे SC ST आणि OBC यांनी आता सत्ता हातात घेण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, लढा उभा केला पाहिजे, चळवळ उभा केली पाहिजे. SC अनुसूचित जाती, जमाती आणि OBCनं आता सत्ता हातात घ्यावी हे त्यांचं लक्ष असलं पाहिजे की संपलेल्या आरक्षणासाठी उगाच एकमेकाच्या विरोधात एकमेकाची गच्ची धरण्यापेक्षा, एकमेकाच्या विरोधात लढण्यापेक्षा अरे या सगळ्यांनी मिळून व्यवस्थेच्या विरोधात लढायचं आहे. किमान अनुसूचित SC समाजानं तर त्यातल्या त्यात बौद्ध, मातंग आणि चर्मकार बांधवांनी तर एकत्र येऊन इथल्या प्रस्थापित ब्राह्मणशाही व्यवस्थेच्या विरोधात लढायचं आहे. हे लढण्याच्या ऐवजी संपलेल्या आरक्षणासाठी विनाकारण बौद्ध मातंग समाजा या दोन भावामध्येच भांडणं जुंपल्याची, लढाई जुंपलेली आहे. तुमचं लक्ष आता आरक्षण नाही. त्यावेळच्या माटे नावाच्या ब्राह्मणाचं ऐकून मातंग समाजातील स्वतःला नेते म्हणणाऱ्या सकट वायंदंड्यांनी त्यावेळेला मातंग समाजाचं वाटोळं केलं. अगदी तसंच पुण्यातील काही ब्राह्मणांचं ऐकून भाजपनं, RSSनं आणि समरसता मंचनं पोचलेले काय भांडगुळामुळं आरक्षणाचं उपवर्गीकरणाचा मुद्दा जाणीवपूर्वक तापवला जात आहे, वातावरण बिघडवलं जात आहे आणि त्यातून मातंग समाजाचं वाटोळ करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आणि दुसरं काही
आरक्षणाच्या उपवर्गीकरणावरून त्या नावाखाली मातंग समाजाचा जातीचा नेता बनण्याच्या नादात स्वतःला आंबेडकरवादी म्हणून घेणारे, स्वतःला परिवर्तनवादी म्हणून घेणारे काय स्वार्थी नेते मातंग समाजाला या बाबतीतलं शहाणपण देण्यापेक्षा, या बाबतीत मातंग समाजाला शहाणं करण्यापेक्षा, प्रबोधन करण्यापेक्षा मातंग समाजाला जाणीवपूर्वक बिघडण्याचा प्रयत्न करत आहे. स्वतःला मातंग समाजाचे नेते बनण्यासाठी, स्वतःला मातंग समाजाचा नेता बनण्याच्या या स्वार्थापायी मातंग समाजाला कुप्रबोधन करत आहे, मातंग समाजाची दिशाभूल करत आहे. यातून मातंग समाजाला बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आणि यात जसं सकट वायदंड्यांनी माटे नावाच्या ब्राह्मणाचं ऐकलं आणि त्याला सकट वायदंड्याला नेता समजून मातंग समाज फसला, अगदी तसंच आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या नावाखाली मातंग समाजातील नेत्यांनी जो आटापिटा चालवलेला आहे आणि याच्यात आपला फायदा आहे म्हणून जर मातंग समाज फसला तर ही मातंग समाजाची अधोगती होणार. मातंग समाजाची कमीत कमी 20 ते 50 वर्ष अधोगती होणार. यातून मातंग समाजाचं वाटोळच होणार, नुकसानच होणार, अधोगतीच होणार. आणि हे होऊ नये आणि म्हणून आता महाराष्ट्रामध्ये मातंग समाजामध्ये भव्य चिंतन परिषदे आयोजित केल्या जात आहे. आज जरी आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या नावाखाली मातंग समाज हा भरकटलेला आहे असं जरी वर्ण दिसत असलं काय मोर्चामध्ये, आंदोलनातून आणि काही सोशल मीडियामधून, फेसबुकद्वारे इत्यादी सोशल मीडियाच्या माध्यमातून, काही मोर्चाच्या माध्यमातून आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मागणीतून त्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या नावाखाली काय मातंग समाज हा बिघडलेला दिसला असला, बिघडलेला भरकटच चाललेला आहे असं जरी वरून दिसत असलं तरी हे एका बाजूला आहे. ही त्याची एक बाजू आहे. आरक्षणाच्या उपवर्गीकरणावरून मातंग समाज हा भरकटच चाललेला आहे हे एका बाजूनं वरून दिसत असलं तर ही त्याची एक बाजू आहे. पण दुसऱ्या बाजूला मात्र मातंग समाजामध्ये नव्या दमाचे, नव्या उमदीचे, नव्या दमाचे तरुण, आंबेडकरवादी तरुणांची फौजसुद्धा मातंग समाजाचं परिवर्तन करण्यासाठी सक्रिय आहेत. हेही तितकंच खरं आहे. काय दुसरी बाजू काय आहे? दुसऱ्या बाजूला मातंग समाजातील आंबेडकरवादी तरुण, नव्या दमाचे, नव्या उमदीचे आंबेडकरवादी तरुण, मातंग समाजातील आंबेडकरवादी तरुण मातंग समाजामध्ये आंबेडकरवादी विचारानं प्रबोधन करण्यासाठी सक्रिय झालेले त्यांची फौज, आंबेडकरवादी तरुणांची फौज मातंग समाजामध्ये परिवर्तन करण्यासाठी सक्रिय झालेले सज्ज आहे. हे तितकंच खरं आहे. त्याची दुसरी बाजू तपासून पाहिली पाहिजे. काही बुजुर्ग मंडळी, काय मातंग समाजातील काय शहाणी आणि समजदार आणि परिवर्तनवादी मंडळी, काय आंबेडकरवादी मंडळी मातंग समाजामध्ये जागृती सुद्धा करत आहे. ही त्याची सकारात्मक दुसरी बाजू आहे. आणि यातूनच मातंग समाजामध्ये भव्य चिंतन परिषदे आता सुरू झालेल्या आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून अमरावती जिल्ह्यातील मोशी तालुक्यात, मोशी या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे परिवर्तनशील मंच विदर्भ प्रदेश यांच्या वतीनं मातंग समाजामध्ये भव्य चिंतन परिषद आयोजित करण्यात आलेले आहे. आणि अशा परिषदेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आयोजित केल्या जातील. आरक्षणाचं उपवर्गीकरण आणि आंबेडकरवाद मातंग समाजामध्ये भव्य चिंतन परिषद आहे. परिषदेला संपन्न होत आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये मी स्वतः सुरू केलेलं आहे की बौद्ध, मातंग, चर्मकार, होलार इत्यादी अनुसूचित जातीचा सलोखा आणि बंधुभाव परिषदेचं आयोजन मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे. आणि उद्याच्या अमरावतीमध्ये विदर्भ प्रदेश भव्य मातंग समाजाची भव्य चिंतन परिषद आयोजित केलेली आहे. त्या परिषदेला म्हणजे 30 ऑगस्टला मी प्रमुख मार्गदर्शक आणि उद्घाटक म्हणून जात आहे. आणि त्या अशा परिषदा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपन्न केल्या जातील, आयोजित केल्या जातील.
आरक्षणाचं उपवर्गीकरण यातून मातंग समाजाला काहीच फायदा नाही, तोटाच आहे. आरक्षणापेक्षा मातंग समाजाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी सांगितलेल्या बुद्ध फुले शाहू आंबेडकरी विचारानं मातंग समाजामध्ये प्रबोधन आणि परिवर्तन होणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. आरक्षणापेक्षा मातंग समाजामध्ये अण्णाभाऊ साठे यांनी सांगितलेल्या आंबेडकरवादी विचारानं परिवर्तन होणं गरजेचं आहे. आणि ज्या दिवशी अण्णाभाऊ साठे यांनी सांगितलेल्या आंबेडकरवादी विचाराने मातंग समाज परिवर्तन मातंग समाजाचं प्रबोधन होईल, परिवर्तन होईल. इथल्या धर्मव्यवस्थेच्या, इथल्या भाजप, इथल्या RSS, इथल्या हिंदू धर्म व्यवस्थेच्या गुलामीतून मातंग समाज बाहेर पडेल. त्या दिवशी खऱ्या अर्थानं मातंग समाजाची प्रगती होईल. आणि यासाठी अशा महाराष्ट्रामध्ये आता मातंग समाजामध्ये भव्य चिंतन परिषदा आता सुरू झालेल्या आहे. इकडं आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या नावाखाली स्वतःला मांगाचे नेते म्हणणारे सारे स्वार्थी RSSचे दलाल, भाजपचे भडवे दलाल आणि काही आंबेडकरवादी स्वतःला म्हणणारे नकली आंबेडकरवादी नेते आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या नावाखाली मातंग समाजाचं वाटोळ करण्यासाठी झटत आहे. वाटोळ करण्यासाठी चळवळी, मोर्चे, आंदोलन उभा करत आहे, सोशल मीडियामध्ये पोस्ट टाकत आहे. ही त्याची मातंग समाजाची पहिली ही काळी बाजू, तर दुसरी अशी बाजू आहे की आंबेडकरवादी विचाराने मातंग समाजामध्ये परिवर्तन आणि चिंतन परिषदेसुद्धा सुरू आहे. आरक्षणाचं उपवर्गीकरण हे मातंग समाजाच्या फायद्याचा विषय नसून तो तोट्याचा आहे. आणि आंबेडकरवाद हाच आपल्या सन्मानाचा विचार आहे. अशा प्रकारची चिंतन परिषदसुद्धा मातंग समाजामध्ये आयोजित केल्या जात आहे. आणि त्या परिषदेमध्ये आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची मागणी करणाऱ्या साऱ्याच नेत्यांचे पितळ आम्ही उघडे पाडू. ज्या महाराष्ट्रात ज्या ठिकाणी मातंग समाजाच्या भव्य चिंतन परिषद आयोजित केल्या जातील, त्या चिंतन परिषदेमध्ये आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची मागणी करणारे भाजपचे, RSSचे दलाल आणि काय मातंग समाजातील स्वार्थी नेत्यांचे पितळ आम्ही मातंग समाजासमोर उघडे पाडू. त्यांचे मुखोटे टरा फाडून त्यांचा स्वार्थी चेहरा मातंग समाजासमोर आणून समाजाचं खऱ्या अर्थाने लोकशाहीर, आंबेडकरवादी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी सांगितलेल्या विचारानं, म्हणजेच आंबेडकरवादी विचारानं मातंग समाजाचं प्रबोधन करण्याची चळवळ आम्ही महाराष्ट्रात आता उभा करू.